उद्योगपती जॉर्ज सोरोस मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळावरून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब. सोरोस यांच्यासोबतचे संबंध काँग्रेसनं स्पष्ट करावेत. जे.पी. नड्डा यांच्यासह सत्ताधाऱ्यांचं काँग्रेसला आव्हान. काँग्रेसनं देशाची माफी मागावी, किरेन रिजिजू यांची मागणी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत रशियाच्या कॅलिनिनग्राड इथल्या बंदरात बहुपयोगी आणि क्षेपणास्त्र सज्ज अशी अत्याधुनिक INS तुशील युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व ही मूल्य लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज जागतिक मानवाधिकार दिनाच्या विशेष कार्यक्रमात प्रतिपादन. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या युवकांशी उद्या पंतप्रधान साधणार संवाद. राज्यातल्या 4 केंद्रांसह एकूण 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी रंगणार स्पर्धा. मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बसनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 7 वर तर 49 जण जखमी. अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन. बांगलादेशातल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा राज्यात ठिकठिकाणी निषेध. आणि राज्याचे माजी राज्यपाल पद्मविभूषण S.M. कृष्णा यांचं आज पहाटे बंगळुरू इथं निधन.